बच्चों को मारने से दिल्लीमध्ये चालू असलेल्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाला जो लाठीचार्ज झाला, जे सरकार बेदखलपणाने संपूर्ण देशामध्ये लोक पाहून राहिले की हे साधी चर्चा करायला सुद्धा यांच्याकडे जात नाही, या गेंडीच्या कातडीच्या सरकारला या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होईपर्यंत संपूर्ण देशामध्ये याच पद्धतीचे आंदोलन सुरू राहणार आहे आणि आम्ही या मंत्र्याचा राजीनामा होईपर्यंत स्वस्त बसणार नाही। आम्ही सर्व विद्यार्थी खूप परिश्रमाने अभ्यास करतो, इतका अभ्यास करतो की अक्षरशः 24 16 घंटे अभ्यास करतो आणि जेव्हा पेपरची वेळ येते तेव्हा आम्हाला कळते की पेपर लीक झाला आहे। इतकंच नाही तर आमचे आई वडील कर्जाने पैसे घेऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर एक्झामला जाताना आम्हाला हे कळतं की पेपर लीक झालेला आहे। हे सरकार आमच्या कुठल्याही भावनेशी आदर करत नाही, सन्मान करत नाही, उलट आमच्या भावनेशी खेळतं। जेव्हा शांततेने संविधानिक देशामध्ये जेव्हा शांततेने आंदोलन करतात तेव्हा त्यांचा लाठीचार्ज होतो। इतका अमानुषपणे लाठीचार्ज दिल्ली पोलिसांनी केला। या सर्व गोष्टींचा मी निषेध करतो आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो त्यांनी समोर या आणि आपला आवाज उचलून या लोकशाहीला वाचवण्याचा प्रयत्न करा। जय हिंद, जय संविधान। संपूर्ण देशामध्ये या मुलांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र असंतोष आहे। एवढा असंतोष असून सुद्धा मोदी सरकार धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही। मला वाटतं याच्यामध्ये एक कारण असावं, धर्मेंद्र प्रधानजवळ या सरकारचं काहीतरी काळाबिरा आहे, याचा राजीनामा घेतला तर हे काहीतरी आपलं सरकार उलटून लावल अशी भीती या मोदी सरकारला आहे, त्यामुळे ते राजीनामा घेत नाही। आम्ही सगळे यांचा निषेध करतो। देशभरामध्ये प्रचंड रोष या संदर्भामध्ये आहे। आज गेल्या कित्येक दिवसांपासून देशाच्या राजधानीमध्ये सोनमजी वांगचुक यांनी उपोषण केलेलं सुरू केलेलं होतं, त्यांना अचानक उचलून नेलं। विजय तिप्पे आणि त्यांचे सहकारी आणि देशातील लाखो तरुण आज दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेले, पण सरकारला साधं त्यांच्याजवळ जाऊन चर्चा करण्यासाठी सुद्धा वेळ नाही। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या देशातल्या तरुणांनी मागितलेला आहे। याला कारण आहे की देशातले 22 विद्यार्थी यांना आपले प्राण या भ्रष्टाचारामध्ये गमवावे लागलेले आहेत। ही गोष्ट प्रचंड मोठी आहे आणि याचं गांभीर्य सरकार घ्यायला तयार नाहीये। निश्चितच जर राजीनामा होत नसेल तर आंदोलन देशभरामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणखी तीव्रतेने वाढेल। आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सगळ्यात पहिल्यांदा राज्यामधून या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता आणि कालही रात्री उद्धवजी ठाकरे साहेब या आंदोलनामध्ये उपस्थित होते। आम्ही आमचा पक्ष आणि सगळ्या संघटना या ताकदीने या विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत। झालेला जो काही लाठीचार्ज आहे तो अतिशय अमानुष पद्धतीने होता, त्याचा करावा तितका निषेध कमी आहे। सदाभाऊ खोत म्हणतात की या मोर्चाचा फायदा काही आतंकवादी मनोवृत्तीचे लोक जे आहेत, वृत्तीचे लोक जे आहेत ते घेत आहेत, त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामाच देऊ नये। राज्यातल्या आणि देशातल्या जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोण कोणाच्या बाजूने आहे। आज या धर्मेंद्र प्रधानांना वाचवण्यासाठी, शिक्षणातल्या भ्रष्टाचाराला वाचवण्यासाठी जर सदाभाऊ खोत हे आपली वाणी खर्च करत असतील तर राज्यातल्या शेतकरी बांधवांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, कारण आमचीच शेतकऱ्यांची पोरं ही त्या ठिकाणी या परीक्षेसाठी उतरलेली होती। आमची पोरं आजही आंदोलनामध्ये उतरलेली आहेत। हे तथाकथित भोंदू शेतकरी नेते केवळ स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांची आंदोलनं उभी करतात आणि जेव्हा खरी वेळ येते शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आवाज उचलण्याची, तेव्हा मात्र यांची तोंड बंद असतात। आजही महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात। विद्यार्थ्यांचे 22 विद्यार्थ्यांचे मृत्यू या दरम्यान नीटच्या घोटाळ्यामध्ये झालेले आहेत।
हे महाराष्ट्र विसरलेलं नाही. कदाचित सदाभाऊंना त्या गोष्टीचा विसर पडला असेल, पण जनता त्यांच्या लक्षात आणून देईल.